हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूया। तर अजूनही कुणी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे इथून पुढे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाही, सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ज्या काही वाटतंय, ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि आम्ही स्वतः त्याला पर्सनली रिप्लाय देत असतो प्रत्येक कमेंटला। त्यामुळे अवश्य कमेंटसुद्धा करा। आणि काय होतं ना की तुम्ही व्हिडिओ पाहता, पूर्ण व्हिडिओ पाहून जाता, पण तुमच्या लक्षात राहत नाही लाईक करायचं, किंवा नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं राहून जात नाही, म्हणजे राहून जातं, लक्षात राहत नाही। त्यामुळे म्हटलं की एकदा आठवण करून द्यावी। त्यामुळे आठवणीने जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच आधी सबस्क्राईब करून घ्या। आणि व्हिडिओ पुढे तुम्ही बघणार आहात, खूप छानच होणार आहे, इंटरेस्टिंगच होणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे लगेच लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायला तर अजिबात विसरू नका। तर चला लगेच ब्लॉग सुरू करते। तर काही चला, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आणि लेट मी क्लिअर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की आज मी एका दिवशी भरपूर सारी शूट करणार आहे, त्यामुळे 2-3 ब्लॉग तरी आज मी शूट करायचं माझं हे चाललंय। एक ऑलरेडी शूट झालेला आहे, आत्ता एक शूटला बसली आहे, अजून एक मला शूट करायचंच आहे। त्यामुळे एक तुम्हाला गोष्ट सिमिलर दिसेल 2-3 ब्लॉगमध्ये, माझा गेटअप असेल, माझं कॉस्ट्यूम असेल, त्यामुळे तेवढं तुम्ही मॅनेज करा, कारण लहान मुलं, घरच्या जबाबदाऱ्या, सगळं काही मॅनेज करून डेली शूटिंग कधी कधी राहून जातं। त्यामुळे तुम्हाला डेली ब्लॉग येण्यासाठी हे आधीच असं एखाद दिवशी मटेरियल तयार करून ठेवावं लागतं, त्यामुळे सेम कॉस्ट्यूम दिसू शकतात। तर हा तुमचा गैरसमज किंवा तुमचा काहीतरी हे होऊ शकतं, त्यामुळे म्हटलं मी क्लिअर करावं। तर चला लगेच सुरू करते। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करणार आहे, जसं की थोडीफार आयडिया तुम्हाला थंबनेल पाहून आलेलीच आहे। तर जसं की आज मी यूट्यूबवरती काम करते, तर आज इतका जो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही आज जर माझ्या ब्लॉगमध्ये सुरुवातीपासून काही गोष्टी नोटीस केल्या असतील तर एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स माझ्या चेहऱ्यावरती आहे किंवा माझ्या बोलण्यामध्ये आहे, आणि एक खूप मोठा उत्साह आहे। तर याचं कारण काय आहे, किंवा मग आपण काय करतो की असे खूप साऱ्या सक्सेस वुमन बघतो, सक्सेसफुल असतात त्या, किंवा काहीतरी स्वतःच्या लाईफमध्ये करतात आणि त्यांना पाहून आपण बरेचदा इन्फ्लुएन्स होतो। इन्फ्लुएन्स म्हणजे आपण प्रभावित होतो आणि त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो। आणि असं बरेचदा, म्हणजे कारण मी एक स्त्री आहे किंवा मुलगी आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजू शकते की जेंट्सच्या बाबतीत, म्हणजे जेंट्सच्या तुलनेत लेडीजना पटकन एखाद्या गोष्टीमुळे अट्रॅक्ट होतात, किंवा म्हणजे का म्हणू शकतो प्रभावित होतात। एखादी गोष्ट चांगली वाटते किंवा म्हणजे जनरली असं दिसण्यावर वगैरे नाही, तर अशा वैचारिक असो किंवा काहीतरी सक्सेस केलं आहे किंवा काहीतरी अचीव केलं आहे, अशा महिलांना पाहून आपण लवकर अट्रॅक्ट होतो, त्यांच्यापासून प्रभावित होतो आणि आपल्यालाही असं वाटतं की अरे हां, मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, मला सुद्धा हिच्यासारखंच करायचं आहे। तर एक बेसिक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आता आपण बघू, एकदम साधं उदाहरण, म्हणजे एखाद्या म्हणजे स्त्रीची आपण साडी बघितली, एखाद्या महिलेची एक खूप छान असेल, आपल्याला खूप आवडते, तर असं वाटतं की नाही, मला माझ्याकडे सुद्धा अशीच साडी पाहिजे, मला पण अशीच साडी पाहिजे। तर अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ह्या गोष्टींची सुरुवात आहे। त्यामुळं मी म्हटलं ना, जेंट्सच्या तुलनेत हा गुण थोडासा स्त्रियांमध्ये जरा जास्त असतो, आणि कदाचित गुण म्हणू शकता किंवा कधी म्हणजे थोड्या अंशी ती एक काय म्हणू शकता, कमतरता पण म्हणू शकता, तिच्या स्वभावाची असते। तर पटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि अट्रॅक्ट होणं किंवा प्रभावित होणं हा गुण कितीही म्हटलं तरी स्त्रियांमध्ये असतो। तर आता मला त्याच्याविषयीच बोलायचे की मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, मी सुद्धा बऱ्याचशा सक्सेसफुल वुमन पाहायचे। आता जसं मी माझ्या ह्या क्षेत्रातलं म्हणायचं झालं तर आता जवळपास ह्यातच करिअर करायचं असं होऊन गेलं आहे, फिक्स झालेलंच आहे म्हणायचं, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। तर मी जेव्हा यूट्यूबवर इतर स्त्रियांना पाहायचे ब्लॉगर, तर मलाही वाटायचं की मी सुद्धा हेच करावं, मला सुद्धा हेच करायचे। पण जसं की माझं काही इंटेन्शन जरा वेगळं होतं, आधी मला माझ्या लाईफमध्ये दुसरं काहीतरी करायचं होतं, त्या गोष्टी झाल्या नाही, कारण ऑब्व्हियसली की मुलं, फॅमिली ह्या गोष्टींमध्ये मला खूप आवड राहिली आणि मला ते सोडून जाणं नको वाटायला लागलं। आणि फर्स्ट प्रायोरिटी मी माझ्या मुलांना आणि माझ्या फॅमिलीला दिली, आणि माझं असं होतं की मला मुलं बघत, माझी फॅमिली बघत, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत काहीतरी करायचं आहे स्वतःचं असं, आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले आणि मी यूट्यूबवर आले। आणि तुम्हाला सांगते, आज जो हा कॉन्फिडन्स आहे माझ्या फेसवरती झळकतोय किंवा माझ्या बोलण्यातून तुम्हाला जाणवते, आणि जितकं मी ठामपणे, निडरपणे, निर्भीडपणे बोलते, ह्याच्यामागे खूप कष्ट आहेत,
खूप गोष्टी मी ह्याच्यासाठी केल्यात आणि इतकं सहज नाही होत कुठली गोष्ट. आणि जसं की आपण बघतो ना, मिडल क्लास फॅमिलीमधून आपण बिलॉंग करत असो तर बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. जगावेगळं काहीतरी करायचं असेल तर तिथं स्वतःला प्रूव्ह पण करून दाखवावं लागतं. इव्हन बाहेरच्यांपेक्षा घरात आधी आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की आपल्यामध्ये त्या कॅपेबिलिटीज आहेत आणि आपण ते करू शकतो. आणि सगळ्या मर्यादेत राहून प्रत्येक गोष्ट हँडल करत आपली मर्यादा न सोडता सगळं करू शकतो. हे आपल्याला आधी आपल्या फॅमिलीला, आपल्या पार्टनरला, XYZ जे कोणी असेल आपल्यासाठी इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी त्यांना आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. तेव्हा आपल्याला पुढे गोष्टी सोप्या जातात आणि हा कॉन्फिडन्स तो येतो आपल्यामध्ये. तर तेच मी बोलणार आहे. अगदी कोड्यात होते तर मी आता एकदम क्लिअरली बोलणार आहे, त्यामुळे पुढे कंटिन्यू राहा. तर बघा की असंच आहे, मी सुद्धा बऱ्याच जणींना पाहून इन्फ्लुएन्स झाले किंवा प्रभावित झाले आणि मग मला असं वाटायला लागलं की चला बाबा आपण जॉब नाही करू शकते किंवा आपण जे काही ठरवलं होतं ते नाही करू शकलो या सगळ्या गोष्टींमधून. तर ही एक छान संधी आहे, हे एक छान प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो आणि स्वतःचं करिअर करू शकतो. इव्हन आपल्या लाईफ पार्टनरला असेल किंवा आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला थोडाफार हातभार लावू शकतो. त्याचबरोबर आपण स्वतःची अशी एक वेगळी इमेज, वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख तयार करू शकतो. कारण घरामध्ये बसून जरी आपण तो निर्णय घेतला तरी असं कुठेतरी असते की आपण एवढे शिक्षण घेतलंय, आपण आपल्यामध्ये एवढी कॅपेबिलिटी आहे, तर आपण फक्त ह्याच गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. तर ॲक्च्युली तसंच माझ्या बाबतीतही होतं. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात आले आणि आता मी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की आत्तापर्यंत आजचा जो दिवस आहे तो दिवस येण्यासाठी मी किती कष्ट घेतले, काय काय केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपण असं एखाद्याला पाहून एखाद्या व्यक्तीला पाहून इन्फ्लुएन्स होतो, प्रभावित होतो, त्याचा आपल्यावरती प्रभाव पडतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं करायचं. तर ह्याच्यातून सुद्धा कसं बाहेर पडायचं, ॲक्च्युली आपण त्याच्यासारखं करू शकतो का, ती कॅपेबिलिटी आपल्यामध्ये आहे का, हे कसं ओळखायचं, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ. तर चला, तर आधी मी सांगते की बऱ्याच स्त्रिया आहेत ना आता मला भेटतात. आता जसं की माझं आधी पण जे काही मी शांत बसून नव्हते, जरी मी घरात होते तरी माझं काही ना काही सुरू होतं. जसं की केक बेकिंग असो, केक ऑर्डर वगैरे ज्या काही असतील, ज्या गोष्टी मला असं वाटायचं की मी फॅमिली बघून, माझी मुलं बघून मी करू शकते, माझ्या मिस्टरांना थोडाफार हातभार लावू शकते आर्थिकदृष्ट्या, किंवा माझ्या कुटुंबाला काहीतरी गरजा त्याच्यातून पूर्ण होतील, ह्यासाठी मी खूप पहिल्यापासून धडपड करत राहिले. काही ना काही करायचं असं माझं होतं. तर ह्या प्रत्येक टप्प्यावर जे काही मी करत गेले त्याच्यामध्ये मला प्रत्येक वेळी अशा स्त्रिया भेटल्या की अरे तू करतेस ते खूप छान आहे आणि आम्हाला सुद्धा तसंच काहीतरी करायचं आहे, स्वतःचं काहीतरी करायचं आहे, पण माझ्या घरातून सपोर्ट नाही आहे, माझ्या फॅमिलीतून सपोर्ट नाही आहे, मिस्टरांचा सपोर्ट नाही आहे, मिस्टरांना या गोष्टी पटत नाही आहेत. तर बघा, मला एक सांगायचं की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, काहीही करायचं, तुम्हाला बाहेर जाऊन जॉब करायचा असू देत, तुम्हाला घरातून काहीतरी पार्लर करायचं असू दे, म्हणजे पार्लर स्वतःचं चालू करायचं असू देत, तुम्हाला स्वतःचा बेकिंग बिझनेस सुरू करायचा असू देत, तुम्हाला स्वतःचा हॉटेल बिझनेस सुरू करायचं, XYZ तुम्हाला स्वतःचं काहीही करायचं असेल तर प्लीज म्हणजे एकदम फर्स्ट जी गोष्ट राहते ती म्हणजे फॅमिली सपोर्ट आणि तुमच्या लाईफ पार्टनरचा सपोर्ट. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्हाला जर तो सपोर्टच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. असं नाही आहे की तुम्ही करू शकत नाही. बघा, एक स्त्रीने जर ठरवलं तर ती कुणाचाही सपोर्ट नसताना, कोणीची साथ नसताना पण बरंच काही करू शकते, पण त्यासाठी तिला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. जसं की जर तुम्ही ठरवलं की नाही मला हे करायचं आणि घरच्यांचा विरोध असेल, तुमच्या पार्टनरचा विरोध असेल, तुमच्या हस्बंडचा विरोध असेल आणि तुम्ही ठरवलं की नाही असू दे, आता ह्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, मला करायचं म्हणजे करायचं, आणि तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट जाऊन, त्यांच्या विरोधात जाऊन एखादं पाऊल उचललं, ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही खरंच ते उत्तमपणे करू शकता, तुम्ही सक्सेससुद्धा मिळवाल. पण एका गोष्टीची तुम्हाला खंत राहील की बाबा मी जे करते ते ह्यांनी कधीच मनापासून ॲक्सेप्ट केलं नाही, त्यांना कधीच आवडलं नाही. इव्हन तुमच्या फॅमिलीला असो किंवा तुमच्या पार्टनरला असो, त्यांना मनापासून जर ती गोष्ट आवडली नसेल तर ह्या गोष्टीची खंत आपल्या मनात राहते. इव्हन अशा पण मी केसेस बघितल्यात की स्वतःचं करिअर करायचं, स्वतःचं काहीतरी करायचं आहे, फॅमिलीचा सपोर्ट नाही आहे, पार्टनरचा सपोर्ट नाही, त्यामुळे रिलेशनशिप तुटलेले आहेत आणि त्या व्यक्ती म्हणजे त्या महिला स्वतः एकटे राहून आता स्टेबल आहेत, फायनान्शियल खूप छान आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, पण एका गोष्टीची खंत व्यक्त करतात की ताई असं एक आज सगळं मिळालं आहे, पैसा मिळाला आहे, फेम मिळालं आहे, स्वतः काहीही करू शकते स्वतःच्या हिमतीवर, पण घर, संसार, मुलं, नवरा, ह्या ज्या एक कुटुंब, ह्या गोष्टींपासून खूप वंचित आहे आणि ह्या गोष्टी खूप जाणवतात प्रकर्षाने. असं वाटतं की त्यावेळेस माझ्या फॅमिलीनी मला सपोर्ट केला असता, मला माझ्यासोबत असते तर आज आमचं सुद्धा हसतं खेळतं कुटुंब असतं आणि खूप छान असा संसार असता. तर बघा, प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे मी ह्याला नाही असं म्हणत नाही, मी सुद्धा या गोष्टीच्या विरोधात आहे असं म्हणत नाही, पण माझं पर्सनली जे मत आहे ना तर ते असं आहे की महिलांनी काही ना काही केलं पाहिजे. ऑब्व्हियसली माझं सुद्धा ते मत आहे आणि मी सुद्धा ते करते, म्हणून आज मी तुमच्या समोर इथे आहे. यूट्यूब चॅनलमार्फत एक मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येकीला हे करणं शक्य नाही, हे सुद्धा मी म्हणजे सांगू शकते की फॅमिली सपोर्ट खूप मोठा महत्त्वाचा आहे ह्या क्षेत्रात येण्यासाठी. तर भयंकर
सपोर्टची गरज असते फॅमिलीच्या. तर ऑब्व्हियसली माझीही ती मतं आहेत की आपण काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे स्त्रियांनी सुद्धा, आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी, फॅमिलीसाठी आणि आपल्या पार्टनरसाठी त्याला काहीतरी हातभार लागावा, त्याच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक गोष्ट करावी. यासाठी मीही त्या मताची आहे, म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे आहे. पण माझं आणखी एक जेन्युअनली एकदम प्रामाणिक असं मत आहे की कोणती गोष्ट करायची झाली तर आपल्या पार्टनरला दुखवून, आपल्या फॅमिलीला दुखवून, त्यांच्या अगेन्स्ट जाऊन, ठीक आहे तुम्हाला करायचं, तुम्ही थोडंसं त्यांना कन्व्हिन्स करू शकता, तुम्ही त्यांच्यावर म्हणजे प्रेशर नाही म्हणू शकत आपण, त्यांना कन्व्हिन्सच करू शकता, सतत तुमचं मत त्यांना पटवून देऊ शकता, मला करायचंच आहे, मला करायचंच आहे. पण एक मी गोष्ट तुम्हाला मोफत सल्ला देईल, सुखाचा म्हणाल तरी चालेल तुम्ही, की कधीच तुमच्या म्हणजे इतकं पण ताणू नका एखादी गोष्ट करण्यासाठी की ते तुटून जाईल. तुमचं रिलेशन असो किंवा कुटुंब असो, जर अगदीच विरोध असेल तर तुम्ही थोडा वेळ द्या, सातत्याने प्रयत्न करा आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करा, आणि जे काही कराल त्यांच्या संमतीने, त्यांच्या सपोर्टनुसारच करा. जर त्यांचा सपोर्ट नसेल तर प्लीज आता ताईपणा करू नका, करायचंच आहे, हिने कसं केलंय मग ती कसं करतीये, तिचं बघून मला करायचं आहे, तर अजिबात असं करू नका. प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं आणि प्रत्येकाची सिच्युएशन सारखी नसते. ह्या गोष्टी समजून घ्या. कारण कसं आहे की मी ज्या परिस्थितीत आहे ॲक्च्युली त्याच परिस्थितीत तुम्ही असाल असं नाही. काही जणी इझिली काही गोष्टी करू शकतील. इव्हन आता ज्या काही यूट्यूबर आहेत, ज्या यूट्यूबवरती आहेत, सक्सेसफुल वुमन आहेत, ह्याच क्षेत्रात नाही, इतर कोणत्याही क्षेत्रात, ज्या काही टीचिंग क्षेत्रात म्हणजे टीचर असतील, कोण डॉक्टर असेल, काही असेल, पण त्यांचं पण बॅकग्राऊंड काय होतं आपल्याला माहिती आहे का, त्यांनी कुठल्या परिस्थितीतून वरती आलेत, कसा फॅमिली सपोर्ट मिळवला आहे, ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर एकट्याने सगळं करणं अजिबात अशक्य नाही आहे, मी म्हणत नाही अशक्य आहे, करू शकता. खूप स्त्रीने ठरवलं तर सगळं काही करू शकते. पण जर तुम्हाला कुटुंबासोबत, तुमच्या फॅमिलीला सोबत घेऊन अभिमानाने, स्वाभिमानाने जगायचं आहे आणि मग प्रयत्न करायचे की तुमचं यश अनुभवायला, तुमचे यश सेलिब्रेट करायला तुमचा पार्टनर तुमच्यासोबत आहे, तुमचं कुटुंब तुमच्यासोबत आहे आणि त्यांना तुमच्या कर्तृत्वाचा गर्व वाटतोय किंवा तुमच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटतोय. ही जी स्टेज आहे ना, ती अनुभवणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. मग ती तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्राऊड करणं असो किंवा तुमच्या सासरकडच्या मंडळींनी असो किंवा तुमच्या नवऱ्याने असो, तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या माणसाने आपल्याविषयी चांगला विचार करणे आणि आपल्या कामाचा आदर करणे. तर हे कसं करायचं साध्य? आता तुम्ही म्हणाल ताई हे खूप कठीण आहे आणि ह्या दृष्टीने जर करायचं म्हटलं तर आम्ही काहीच करू शकत नाही. तर अजिबात कठीण नाही आहे, तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल कसं करू शकता, तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, स्वतःचा अनुभव आहे आणि खूप ठामपणे आणि खूप कॉन्फिडन्सने मी सांगते. तर खरंच आहे, आता मी तुम्हाला ह्याच्यातून तुम्ही काय घ्याल, काय शिकाल मला माहीत नाही, पण जितकं होईल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते व्यवस्थित गायडन्स करण्याचा. कारण बऱ्याच जणी मी ऐकते, बऱ्याच जणी मला पर्सनली पण भेटून बोलत आहेत की कारण माझं चॅनल आत्ताच नाही आहे चालू, माझं 3 वर्षापासूनचं एक चॅनल आहे आणि आता ज्यांना माहिती पडते हळूहळू त्या बऱ्याच जणी म्हणतात की अरे तू करतेस ना, खूप छान करतेस, आम्हालासुद्धा करायचं आहे. आणि खरंच हे खूप भारी आहे, घरातून आपण करू शकतो, फॅमिली बघत, मुलं बघत आणि सगळं काही, आणि काहीतरी इन्कम पण आपण घेऊ शकतो आणि स्वतःची ओळख पण तयार करू शकतो. पण एक गोष्ट आमच्यासाठी प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे की फॅमिलीचा सपोर्ट नाही किंवा नवऱ्याचा सपोर्ट नाही आहे, त्यांना आवडत नाही या गोष्टी. तर मी तुम्हाला सांगते, 4 वर्षापूर्वी मी सुद्धा त्याच कंडिशनला होते, मी सुद्धा शून्यात होते. माझ्या फॅमिलीतलं जर म्हणाल किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमधलं किंवा माझ्या आजूबाजूला जेवढे मी ओळखीचे माझ्या जे काही लोक आहेत त्याच्यामधलं कुणीही या क्षेत्रात नाही आहे. सगळ्यांसाठी मी पहिली आहे की यूट्यूबवरती मी काम करते आहे किंवा मी आता इन्स्टावरती आहे. तर हे सगळं नवीन आहे. एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला यूट्यूबवरती यायचं आहे, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काम करायचं आहे, तर एक ठाम मत पाहिजे, करायचं आहे तर करायचंच आहे, मागे हटायचं नाही. कारण तुम्ही तिथे तुमच्या फेस व्हॅल्यू सहित जाता, लोक तुम्हाला बघतात, जज करतात. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही ते आदतून सोडलं तर तुम्हाला खूप निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो. जर तुमच्या आजूबाजूची किंवा तुमच्या संपर्कातल्या लोकांनी जर तुम्हाला पाहिलेलं असेल या क्षेत्रामध्ये, तर सतत तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे 100% तुम्हाला निर्णय व्यवस्थित घ्यायचा आहे की मी ह्याच्यामध्ये उतरू शकते का, मी निगेटिव्ह गोष्टींचा, कारण कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जा, तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह लोकांना फेस करावं लागतं. सगळीच लोकं चांगली असतात असं नाही, सगळी आपल्याला जितकी चांगली लोकं असतात तितकेच निदान 10% तरी वाईट लोकांचा सामना करावा लागतो, निगेटिव्ह कमेंट्सचा. मग त्या कोणत्याही प्रकारच्या असतील, तर तेवढं माइंडसेट तुमचा आहे का, तेवढं तुम्ही सहन करू शकता का, किंवा तुमची फॅमिली सहन करू शकते का, ह्या गोष्टींचाही विचार करा. कारण बघा, तुम्ही सोशल मीडियावर आला तर फक्त तुम्हाला फेस करायचं नाही, तुमच्या फॅमिलीला सुद्धा फेस करावं लागतं निगेटिव्ह कमेंट्सला. कारण काही लोक व्हिडिओ तुमचे सोशल मीडियावर पाहतात पण कमेंट्स तुमच्या फॅमिलीजवळ करतात, तुमच्या घरी जाऊन करतात. ह्याचा इम्पॅक्ट जरी तुमच्यावर होत नसला तरी तुमच्या फॅमिलीवर होतो. तुमच्या फॅमिलीला कुठेतरी वाटतं की हे काहीतरी वेगळंच होतंय किंवा वेगळंच चाललंय. तर त्यामुळे
हे ठाम ठरवा की तुम्ही त्या निगेटिव्ह परिस्थितीचा किंवा निगेटिव्ह कमेंटचा प्रकर्षाने तुम्ही विरोध करू शकता किंवा सामना करू शकता. ही इतकी कॅपेबिलिटी पाहिजे तुमच्यामध्ये आणि तुम्हाला ते पचवता आलं पाहिजे. कुणी काहीही कमेंट करू देत, तुम्हाला स्वतःला सिद्ध करतात, तुम्हाला स्वतःला स्टेबल ठेवता आलं पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमचं मेंटल हेल्थ जर चांगली राहिली, तुम्ही त्यासाठी आधीच प्रिपेअर असाल तर तुम्हाला पुढे जाऊन गोष्टींचा त्रास होणार नाही. कारण निगेटिव्ह कमेंट ह्या तुम्हाला येणार, 100% येणार, त्यामध्ये वाद नाही आहे. मग त्या कधी एखादी येईल, कधी जास्त येतील, कधीही यायला सुरुवात होऊ शकते. मला अजून तर नाही आलेल्या आहेत निगेटिव्ह कमेंट. जितक्या असतील तितक्या पॉझिटिव्हच आल्यात. 1-2% पण नाही म्हणू शकत, अगदी 1-अर्धा% एखाद वेळ आली असेल, पण नाहीच. मला अजूनपर्यंत निगेटिव्ह कमेंट्स नाही फेस करावे लागल्या. हां, पण रिलेटिव्ज असतील, फॅमिली असेल, काही गोष्टी फेस कराव्या लागल्या की हे काय वेगळंच आहे किंवा काय, म्हणजे माझ्या तोंडावरती अजून कोणी बोललं नाही. मला डायरेक्टली असं नाही, पण मला कुठून ना कुठून त्या गोष्टी ऐकण्यात आल्या, मिस्टरांना सुद्धा की असं. पण मिस्टरांचा फुल सपोर्ट होता. तर आता इथेही मी तुम्हाला सांगेन की तो सपोर्ट मी कसा मिळवला, ह्या गोष्टींसाठी कसं मी केलं. आणि एक गोष्ट मी जी थंबनेलवरती पण टाकलेली आहे ती म्हणजे की संयमाचं फळ हे मनासारखं असतं. जसं की आतापर्यंत आपण एक म्हण ऐकली की सब्र का फल मिठा होता है, पण माझ्या बाबतीत ती गोष्ट अशा प्रकारे सिद्ध झाली आहे की सब्र का फल अपने मन जैसा होत आहे. त्यामुळे मी मराठीत असं म्हणेन की संयमाचं फळ हे मनासारखं असतं. तर ते कसं सिद्ध करायचं, त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रूव्हसुद्धा करावं लागतं आणि स्वतःला सिद्धसुद्धा करावं लागतं. त्याचबरोबर काही गोष्टींनी प्रयत्नसुद्धा करावे लागतात. तर ते शक्य आहे की संयमाचं फळ तुम्ही मनासारखं मिळवू शकता आणि ते अजिबात अशक्य नाही आहे. मी तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे त्याचं. तर बघा, जेव्हा मी ठरवलं की मी सोशल मीडियावर येणार आहे, मला यूट्यूब चॅनल चालू करायचे, तेव्हा माझ्या मिस्टरांना अजिबात पटलं नव्हतं. इव्हन अजून 1-2 वर्षापर्यंत त्यांना अजिबात पटत नव्हतं. 1 वर्षापूर्वीपासून त्यांना ते आवडायला लागलं. ठीक आहे म्हटले, थोडे थोडे ते व्लॉगमध्ये यायचे, कधीतरी दिसायचे, पण ते कधी बोलत नव्हते. नंतर हळूहळू ते यायला लागले, थोडंफार बोलायला लागले, थोडंफार शूट घ्यायला लागले, इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. आणि गेल्या 2 दिवसांपासून ते स्वतः इन्स्टावरती त्यांच्या अकाउंटवरती रील्स शूट करतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितले, ते स्वतः रील्स शूट करायला ॲग्री झाले स्वतःच्या मनाने. मी अजिबात म्हटलं नाही, मी प्रेशराईज केलं नाही किंवा केलं नाही. पण हे कसं शक्य झालं? एक दिवस होता माझ्या लाईफमधला, ज्या दिवशी मिस्टरांनी मला सांगितलेलं माझं फेसबुक अकाउंट अजूनही फेक आयडीने सुरू आहे. एखाद्या ब्लॉगमध्ये मी आधी सांगितलेलं आहे आणि तेच मी कंटिन्यू करते. तर माझं फेक आयडीने जे काही फेसबुक अकाउंट होतं, तेव्हा त्याच्यावरती त्यांनी, आणि हे याच्यावरती आमची कालच चर्चा पण झाली, तर त्यांनी मला सांगितलेलं की फेसबुकवरती स्वतःचा फोटो अजिबात शेअर करायचा नाही. ऑब्व्हियसली परिस्थिती तशी होती आणि सोशल मीडियाचे बरेचसे दुष्परिणाम पण आहेत. आणि बरीचशी लोकं असे आहेत, आत्तासुद्धा बरेचसे तुमचे घरातली फॅमिली मेंबर पण असतील की सोशल मीडियावरती कोणतेही व्हिडिओ किंवा फोटोज शेअर करायचे नाही. तर मी सुद्धा तिथेच होते. मी सांगते तुम्हाला काय की मला तर फोटोसुद्धा शेअर करायची परमिशन नव्हती. ऑब्व्हियसली मी फोटोज टाकत नव्हते. जर तुम्ही माझं अकाउंट चेक केलं फेसबुकचं, तर फेसबुकवरती माझे काही वर्ष, म्हणजे जेव्हा मी सुरू केलं तिथून 1 वर्षभर 1.5 वर्षापर्यंत मी फोटोज तर अपलोड करत नव्हतेच. असेच फोटोग्राफ हिरो हिरोईनचे असतील, कारण एक सिरियल होती मला आवडणारी, रिश्ता क्या कहलाता है, त्यातले अक्षराचे फोटो मी टाकायचे. इव्हन माझं प्रोफाईल पिक्चरसुद्धा तिचंच होतं. तर तो दिवस ज्या दिवशी मला त्यांनी सांगितलेलं की फोटोसुद्धा शेअर करायचं नाही, आज मी माझ्या फेस व्हॅल्यूसहित व्हिडिओज शूट करते यूट्यूबचे, जो की सगळ्यात मोठा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर आज माझ्यासोबत ते सुद्धा इन्स्टा रील शेअर करतात किंवा शूट करतात, इन्स्टा रील बनवतात. तर हा गॅप कसा भरून काढला, ह्याला किती दिवस गेले, काय मेहनत केली, ते मी तुम्हाला सांगते. तर ह्यासाठी तब्बल 4 वर्षांचा काळ मला जावा लागला. तर कसा, तर ते तुम्हाला मी सांगते. जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं तेव्हा त्यांचा साफ विरोध होता की नाही करायचं आहे. मी विचार मांडला, तर नंतर त्यांना मी पटवून दिलं की मी काही व्हिडिओज दाखवले की असं असं करू शकतो, मी माझं फेस वगैरे दाखवणार नाही. तर फेस वगैरे अजिबात रिव्हील न करता सुद्धा आपण व्हिडिओज बनवू शकतो यूट्यूबवरती आणि हे करू शकतो, असं मी त्यांना पटवून दिलं. ठीक आहे, त्यांची मला परमिशन भेटली की ठीक आहे मग बनव, रेसिपीचे शूट करायचं आणि रेसिपी टाकायचं असं ठरलं चॅनलवरती. आणि फेस कुठेही दाखवायचं नाही, फक्त माझा व्हॉइस राहणार. तर ठीक आहे, ते ॲग्री झाले की चला बाबा, आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तरी परमिशन भेटले, आता इथून आपण सुरुवात तरी करू शकतो. सॉरी, ॲक्च्युली मी आहे किचनमध्ये शूट करते, बाहेर फॅनचा आवाज खूप येतो आहे, मुलं टी व्ही पण बघतात, त्यामुळे तर थोडंसं घाम वगैरे येतो आहे त्यामुळे. तर ठीक आहे, कंटिन्यू. तर मला यूट्यूब चॅनल सुरू करायची तर परमिशन भेटली. ठीक आहे, मी त्यांच्या परमिशन, विदाऊट परमिशन काहीच केलं नाही, कारण माझं पहिल्यापासून होतं मला फॅमिलीसोबत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, कारण एकटीने असं काही करायचं नाही. करू शकत नव्हते असं नव्हतं, करू शकत होते. मी लगेच तेव्हा विरोध करून, चला तुम्हाला नाही सपोर्ट, मला करायचं मी करणार, असं पण मी करू शकत होते, पण मला ते करायचं नव्हतं. कारण मला माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांना पार्टिसिपेट करून घ्यायचं होतं. आणि मला आजचा जो दिवस आहे ना, तो आणायचा होता. कोणता? तर त्यांना माझ्यावरती
थोडा तरी प्राऊड फील होईल, थोडं तरी माझ्याविषयी चांगलं वाटेल, कौतुक वाटेल, असं काहीतरी करायचं होतं. कारण मला माहिती होतं माझ्यामध्ये काय कॅपेबिलिटी आहे आणि मी काय करू शकते. तर त्यामुळे स्त्रियांनो, महिलांनो, तायांनो, एक गोष्ट लक्षात द्या, तुमची काय कॅपेबिलिटी आहे, तुम्ही कोणत्या क्षेत्रात करू शकता, ठामपणे ते आधी डिसाईड करा, ते आधी ओळखा आणि ज्याच्यात तुम्ही परफेक्ट आहात ना तेच करा. ओके, तर मी ते ठरवलं की मला हे करायचं आहे. तर मग मला ती परमिशन भेटली. मग मी काही दिवस व्हिडिओज पोस्ट केले रेसिपीचे आणि खूप छान रिस्पॉन्स यायला लागला. त्यांना पण आवडायला लागले की छान कमेंट येतात, लोक छान म्हणतात असं. तर थोडासा इंटरेस्ट वाढला. मी त्यांना सतत दाखवत राहायची की बघा किती छान लोकांना आवडतंय आणि ह्याच्यातून आपण पुढे काहीतरी करू शकतो, असं तसं त्यांच्यावरती मी पॉझिटिव्ह गोष्टी हॅमरिंग करत राहिले. त्यानंतर असं झालं की काही दिवसानंतर थोडासा रिस्पॉन्स कमी झाला. ऑब्व्हियसली तेच पाहण्यात लोकांना अजिबात रस वाटत नाही, थोडंसं बोरिंग होतं. कारण आणि आता जर तुम्ही बघितलं तर खूप सारे चॅनल्स आलेले आहेत यूट्यूबवरती आणि मला स्पेशली रेसिपीसाठी काही गोष्टी करणं शक्य नव्हतं. तशी त्यावेळेस कंडिशन पण नव्हती. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की थोडासा मी म्हणजे हे शक्य नाही आहे, मी फेस व्हॅल्यूसहित व्लॉगिंग करायचं ठरवले. तर ते सुद्धा बोलणं खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. कारण मला माहीत होतं की खूप तणाव निर्माण होणार आहे त्याने, कारण मी फेससहित व्हिडिओमध्ये येणार आहे. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी पचवणं खूप कठीण आहे. तर ह्यासाठी मी आधी काय केलं, जे मोठे मोठे ब्लॉगर आहेत, जे सक्सेसफुल आहेत स्त्रिया, त्याच्यामधल्या जे काही वर्षाताई असेल, वर्षा चौधरी, तर वर्षाताईचे ब्लॉग मी त्यांना दाखवले. तिने कसं सक्सेस मिळवलं आहे, कसं आता अर्न करते आहे, किंवा तिच्या मिस्टर कसे तिला सपोर्ट करत आहेत. त्यानंतर धनश्री हाऊसकीप, तिचं चॅनल दाखवलं, ती सुद्धा कशी शून्यातून वरती येईल हे. म्हणजे आता मी ही 2 उदाहरणं दिली, तशी मी बरेचसे चॅनल त्यांना दाखवले. समृद्धीचं असेल किंवा मग आणखी सगळ्यात मोठं म्हणजे की गणेश शिंदेचं जे चॅनल आहे ते. म्हणजे त्यांनी तर बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचा प्रवास किती खडतर होता. पत्र्याच्या घरातून सुरुवात केली, आज त्यांचं स्वतःचं सगळं काही आहे. खूप लक्झरियस असं ते लाईफ स्पेंड करत आहेत फक्त यूट्यूबमुळे. तर ह्या गोष्टी मी त्यांच्या सोबत सतत शेअर करत राहिले की बघा यूट्यूबमुळे असं होतं तसं होतं, असं काही नाही आहे की वाईटच लोक असतात, चांगली लोकंसुद्धा सपोर्ट करतात. तर मी सतत त्यांना ते पटवून देत राहिले. सतत अशा ज्या महिला आहेत ना, त्यांचे ब्लॉगर्सचे, स्त्रियांचे जे काही सक्सेसफुल आहेत आणि चांगल्या प्रतीने चांगल्या वेने त्या गेल्यात पुढे, अशांचे मी सतत त्यांना उदाहरणं देत राहिले, दाखवत राहिले लाईव्ह त्यांना व्हिडिओज वगैरे त्यांचे. आणि त्यांना थोडं थोडं ते डायव्हर्ट होत गेलं मन त्यांचं, चांगल्या गोष्टी मी सांगत गेले सतत. ते जरी मला चुकीचं बोलले ना, म्हणजे त्यांनी जरी मला चुकीच्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे चुकीच्या अशा म्हणता नाही येणार नाही, त्या गोष्टी ॲक्च्युली आहेत की लोक असे निगेटिव्ह कमेंट करतात बघ, लोक असं निगेटिव्ह बोलतील बघ हे. तर ते सतत मला ते सांगायचे आणि मी सतत त्यांना हे पॉझिटिव्ह सांगत राहायचे की बघा ते सोडून द्या, हे असं होऊ शकतं, ते तसं होऊ शकतं, इतकं चांगलं होईल तितकं असं होईल, सगळेच लोक वाईट भेटतील असं नाही, चांगले लोक पण भेटतील, असं मी सतत त्यांना हे करत गेले. त्याने त्यांचं मन डायव्हर्ट झालं आणि एक दिवस ते त्या ब्लॉगमध्ये यायला तयार झाले. काही दिवस असे सुद्धा होते माझ्या ब्लॉगचे की माझ्या ब्लॉगमध्ये फॅमिलीतलं दुसरं कोणतेही फॅमिली मेंबर ॲड व्हायचे नाही, दिसायचं नाही, कारण मिस्टरांनाच ऑलरेडी ते पटत नव्हतं. तर नंतर मग त्यांना ते हळूहळू पटायला लागलं, हळूहळू फॅमिली यायला लागली, फॅमिली मेंबर ॲड व्हायला लागले ब्लॉगमध्ये. आणि मग थोडं थोडं ब्लॉग म्हणजे वेगळं पण दिसत गेलं ब्लॉगमध्ये, लोकांना आवडायला लागलं. त्यानंतर मग ह्यांना मी खूप कन्व्हिन्स करायचे, खूप मी चांगली बाजू सांगत राहायची की बाबा असं नाही असं, असं नाही असं. आणि माझ्या मनात एक होतं की नाही, हे कधी मला मनापासून म्हणजे माझी ह्या गोष्टीला एक्सेप्ट करतील, कधी त्यांना असं वाटेल की हा बाबा हे खरंच काहीतरी चांगलं आहे. आणि मग तो एक दिवस उजाडला ज्या दिवशी ते स्वतः ब्लॉगमध्ये बोलले की बाबा हा असं आपण चॅनल चालू करणं हे चांगलं आहे, यूट्यूब चॅनल वगैरे खूप महिला याच्यामध्ये गेल्यात, वाईटच असं नाही, खूप चांगलं आहे. ह्या गोष्टी त्यांनी थोडंफार सांगितल्या, त्यांना ते पटलं आणि त्यांनी मला सपोर्ट आहे असं त्याच्यामध्ये दाखवलं. आणि ऑलवेज त्यांचा आधी पण सपोर्ट होता, पण त्यांना ते आवडत नव्हतं. तर हे गोष्ट मला कुठेतरी खटकायची की त्यांनी सपोर्ट केला पण त्यांना ते आवडत नाही आणि मी ते करते असं व्हायचं. आणि त्यांचं असं नव्हतं की तू करू नको, ठीक आहे तुला करायचं, तुला आवडतं आहे, तू कर, चांगलं आहे, ठीक आहे, पण मी येणार नाही. मग मला हे कुठेतरी खटकायचं की नाही तुम्ही पण माझ्यासोबत पाहिजे, पण ते कसं करायचं. तर त्यासाठी मी सतत ह्या गोष्टी करत राहिले, खूप स्ट्रगल केला, खूप म्हणजे खूप ह्या गोष्टी डायव्हर्ट करण्यासाठी. परत मला एक गोष्ट लक्षात आली की फक्त त्यांच्यावरती प्रेशर टाकून किंवा त्यांना सतत ते बोलून दाखवून या गोष्टी होणार नाहीत. एक गॅप पण पाहिजे, एक वेळ पण दिला पाहिजे. तर तुम्हाला सांगते, थोडा ना थोडका 2 महिने 6 महिने, वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3-3.5 वर्षांचा वेळ दिला मी या गोष्टीसाठी. मी अजिबात फोर्स केलं नाही, मी अजिबात प्रेशर टाकलं नाही, फक्त एक गोष्ट करत राहिले, माझं काम 100% सातत्याने मी ते करत राहिले, 100% देत राहिले. त्यांचा इंटरेस्ट या गोष्टीमध्ये कसा वाढेल हे बघत राहिले आणि माझं जे एम होतं ते मी सतत करत राहिले, काम करत राहिले. आणि दुसरी गोष्ट, ते कधीही स्वतः शेअर करत नव्हते, कधीच कुणाला ते सांगायचे नाही की माझ्या मिसेसचं, माझ्या बायकोचं असं चॅनल आहे, असं ती करते किंवा तिच्यामध्ये हे गुण आहेत, ती करते, अजिबात नाही. कारण त्यांना ते आवडतच नव्हतं. नंतर थोडंसं आवडायला लागलं, पण त्यांना ते सांगायला आवडायचं नाही. ते कुणाला सांगायचं नाही की नाही, कुणाला सांगायचं नाही, जेव्हा होईल तेव्हा होईल माहिती, कुणाला सांगायचं नाही. तर ठीक आहे, मी ते सुद्धा एक्सेप्ट केलं. पण माझी अशी इच्छा होती की त्यांनी स्वतः एका अभिमानाने
स्वतःच्या इच्छेने सगळं एक्सेप्ट करून अभिमानाने त्याने सांगावं की माझ्या बायकोचं असं असं चॅनल आहे, ती असं असं काम करते या प्लॅटफॉर्मवरती आणि तुम्ही सपोर्ट करा किंवा नाही सपोर्ट करा असं नाही जरी म्हटले किंवा चॅनलविषयी काही हे नाही सांगितलं तरी हां बाबा माझी बायको असं असं करते आणि खूप छान करते किंवा त्यांना ते कौतुक वाटलं पाहिजे, त्याचा अभिमान वाटला पाहिजे, एवढं माझं होतं. मग तिथून मग झाली सुरुवात की हळूहळू ह्या गोष्टीसाठी मी 3-3.5 वर्ष दिले आणि सतत आता जेव्हा माझे 1K कंप्लीट झाले त्यांचा खूप सपोर्ट त्याच्यामध्ये आला. 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर त्यांना खूप भारी वाटलं की हां वा, आणि तोपर्यंत त्यांचं मन टोटली डायवर्ट झालं होतं. त्यांना गोष्टी पटल्या होत्या सगळ्या आणि आवडलं होतं. ज्या काही गोष्टी त्यांनी पण बघितल्या की बाबा हां ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि आज तो दिवस आला. 2-3 दिवसापासून ते स्वतः इन्स्टा रील करतात, शूट ते अपलोड करतात त्यांच्या अकाउंटवरती. आणि एवढंच नाही तर काल अक्षरशः मला म्हणजे भरून आलं होतं. मी इमोशनल झाले होते. मी कालच हा व्हिडिओ शूट करणार होते पण मला वेळ नव्हता, माझी तब्येत थोडी डाऊन होती त्यामुळे मी नाही शूट करू शकले. ते म्हणजे स्वतः असं त्यांनी त्यांच्या प्रत्येक सोशल मीडियावरच्या अकाउंटवरती म्हणजे त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस असो, त्यांचं फेसबुक स्टोरी असो, त्यांची इन्स्टा स्टोरी असो किंवा स्पेशल सिलेक्टिव्ह जी काही त्यांची फ्रेंड सर्कल असो, सगळ्यांना त्यांनी लिंक शेअर केल्या चॅनलच्या. सगळ्यांना त्यांनी सांगितलं की माझ्या मिसेसचं असं असं चॅनल आहे आणि असं असं करते. आणि त्यांना फक्त एक वाटत होतं की कुणाला हे आवडेल कुणाला नाही, कोणी वाईट कमेंट करेल किंवा काहीतरी बोलेल की हे काय वेगळं. पण त्यांना खूप छान वाटलं सगळ्यांचं आणि सगळ्यांनी व्हिडिओज पाहिले, सगळ्यांना आवडले. स्पेशली जास्तीत जास्त त्यांचं फ्रेंड सर्कल जर तुम्ही म्हटलं तर म्हणजे सगळे मेलच आहेत, जेंट्स. तसं असं त्यांना म्हणजे त्यांना हे होतं की कुणीतरी काहीतरी वाईट बोलेल काहीतरी, तर त्यांना हे जाणवलं की कुणीच निगेटिव्ह काही बोललं नाही. रील्स जे आम्ही शूट करतो त्याच्यावर पण खूप छान सगळ्यांचा सपोर्ट भेटला. इव्हन आता फक्त थोडीच लोकांपर्यंत गेलेत ते व्हिडिओ, थोडेच लोक ओळखतात पण जे ओळखीचे आहेत ते सगळ्यांना खूप भारी वाटतं की आमच्या जोडीला खूप सपोर्ट करत आहे. तर हे पाहून त्यांना खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझ्या मिसेसचं यूट्यूब चॅनल आहे, ती आणखीन खूप काही करते, अशा ॲड वगैरे पण करते आहे, जर कोणते प्रमोशन्स आले तर ते घेते. तर हे अभिमानाने त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा ते मला येऊन सांगत होते ना की सगळे असे म्हणतात खूप छान आहे, खूप छान करतायत, काहीतरी वेगळं तुम्ही करताय, खूप चांगलं आहे. आणि मग ते बोलताना त्याचा चेहरा जो ग्लो करत होता, जो भाव होता चेहऱ्यावरती आणि जो एक काय म्हणू शकतो आपण विश्वास आणि अभिमान होता की हां मी सांगितलं सगळ्यांना ते आवडलं. आणि इनडायरेक्टली ते डायरेक्टली अजूनही बोलले नाही पण इनडायरेक्टली त्यांच्या ह्याच्यातूनही दिसत होतं की हां ती करते ना तर खूप छान करते, काहीतरी चांगलं करते आणि हे सगळं लोकांना आवडते आणि मला खूप भारी वाटते की माझी वाईफ काहीतरी करते. तर हा दिवस मला तो आणायचा होता. आणि अक्षरशः ते जेव्हा ते बोलत होते ना मी खूप इमोशनल झाले होते ते सांगताना. आणि त्यांना पण खूप भारी वाटते हे बघून. आणि फायनली आता मला कधीही चॅनल मॉनिटाईज होऊ दे, कधीही माझं यूट्यूबचं पेमेंट येऊ दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी आज खूप मोठं यश कमवलं ते म्हणजे की मी जो मार्ग निवडला आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना त्यांनी फुल सपोर्टने त्याच्यामध्ये उतरले, त्यांनी फुल सपोर्ट केला, त्यांनी ते मनापासून स्वीकारलं की हां माझी बायको जे करते ते चांगलं करते, काहीतरी ते आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये ती खूप म्हणजे तिच्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत, ती ते करू शकते, काहीतरी वेगळं पण आहे हे त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि ते त्यांनी इतरांना शेअर केलं अभिमानाने आणि स्वाभिमानाने. ही एक खूप मोठी गोष्ट ठरली माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की माझ्याविषयी. तर आणि जो पुढून रिस्पॉन्स आला ते ऐकून त्यांना प्राऊड फील झालं की हां खूप छान आहे, खूप काहीतरी मस्त आहे. तर ह्या गोष्टी खूप म्हणजे हे जे मी मिळवलं ना तर ह्यातच मला वाटतं मी पेमेंट मिळवल्यासारखं मला वाटायला लागलं आहे आणि खूप भारी वाटते. आणि यामध्ये सगळ्यात मोठं यश जे आहे ना ते तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं आहे. तुमच्यामुळे आज मी दिवस बघू शकले, कारण मी स्वतःला प्रूव्ह करायचं ठरवलं पण त्यासाठी तुम्ही मला साथ दिली तितकी, ती महत्त्वाची होती. तुम्ही मला छान छान कमेंट्स करत गेलात, माझ्या कामाला ॲप्रिशिएट करत गेलात, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. आज मी त्यांचा त्यांना विश्वास देऊ शकले, माझ्यावरती त्यांना कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि खूप छान वाटते आजचा हा दिवस. तर मला ज्या महिला माझ्यामुळे इन्फ्लुएन्स होत आहेत, प्रभावित होत आहेत की बाबा मला पण हिच्यासारखं करायचं आहे, असं करायचं आहे, तर मला हेच सांगायचं आहे थोडा वेळ द्या. जर आता सपोर्ट नसेल थोडा वेळ द्या. त्या कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असो त्याची पॉझिटिव्ह बाजू सतत सांगत राहा, पॉझिटिव्ह गोष्टी सतत ऐकवत राहा त्यांना. थोडंफार कधी राग येईल काय होईल, पण जर तुम्ही खरंच करणार असाल, तुमच्यामध्ये खरंच ती कॅपेबिलिटी असेल, तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे मेन की तुम्ही करू शकता आणि तो विश्वास तुम्हाला समोरच्याला द्यावा लागेल. आणि एक गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला आधी त्यांच्यासमोर स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. जेव्हा तुम्ही त्यांच्या विश्वासाला खरं उतराल, त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःला प्रूव्ह कराल तर तुम्ही बघाल की ते स्वतः अभिमानाने सांगू शकतील बाहेर की बाबा हां ही जे करते ती योग्य आहे आणि माझा फुल सपोर्ट आहे आणि मी तिच्यासोबत आहे आणि मला तसाच सपोर्ट समाजातून भेटला पाहिजे.
तर त्यामुळे ह्या गोष्टी निश्चित करा. आणि संयमाचं फळ हे मनासारखं असतं, हे ह्या गोष्टीतून सिद्ध झालं की मी ते मिळवलं. मी जे ठरवलं होतं की करायचं, मिस्टरांचा फुल सपोर्ट मिळवायचा, त्यांच्या म्हणजे त्यांनी मनापासून स्वीकारलं पाहिजे ह्या गोष्टींना आणि मनापासून त्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टींसाठी. आणि त्यांना माझ्यावरती तितका विश्वास आला पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे हां ही म्हणजे काहीतरी करते, त्यांना तो विश्वास असला पाहिजे. म्हणजे मला आता ते तितक्या शब्दात मांडता येते की नाही माहीत नाही, मी भावनेच्या भरात बोलते, पण ते वाटलं पाहिजे आणि त्यांना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, माझ्यावरती विश्वास वाटला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राऊड फील झालं पाहिजे की माझी व्यक्ती काहीतरी करते आणि हे म्हणजे माझ्यासाठी खूप प्राऊड आहे किंवा खूप अभिमानाचं आहे. आणि ते मी आज त्यांच्या डोळ्यात पाहते, त्यांच्या नजरेत पाहते, तर हेच खूप मोठं समाधान देते मला. आणि जर मी त्यावेळेस अगेन्स्ट गेले असते, त्यांच्या विरोधात जाऊन मी त्यांच्याशी भांडणं करून जर माझं चॅनल चालू केलं असतं आणि आज जरी मी पेमेंटसुद्धा घेतलं असतं, पण त्यांच्या मनात ते असतं की हे काय करते, मला अजिबात आवडत नाही, हे असलं काही आपल्याला पडत नाही, तर मी फुलफिल नसते या गोष्टीसाठी, मी सॅटिस्फाईड नसते आणि मला तितकं आतून आनंद झाला नसता जितकं आज तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघताय. कारण आपण जे करतो त्यात आपल्या फॅमिलीला पण तितकंच आवड निर्माण होणं, त्यांनी ते मनापासून स्वीकारणं, आपल्यावरती विश्वास ठेवणं आणि आपल्या मेन लाईफ पार्टनरने ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप मोठं महत्त्वाचं असतं. त्यामुळे करिअर तुम्ही कुठेही कसंही करू शकता, पण फॅमिली सपोर्ट, फॅमिली आणि तुमच्या लाईफ पार्टनरचा सपोर्ट घेऊन, सगळं कुटुंब एकसंध ठेवून सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही करत असाल तर त्याला खरा अर्थ आहे. त्यामुळे अजिबात अगेन्स्ट जाऊ नका, कुणाच्याही विरोधात जाऊन काही करू नका. स्वतःच्या संसारात स्वतःच्या हाताने प्रॉब्लेम क्रिएट करू नका अजिबात. जर करायचंच आहे तर वेळ जाऊ द्या काही. आणि अशी मी बरीच उदाहरणं दिली, माझ्या लाईफमध्ये बरीच उदाहरणं आहेत. ह्या फक्त यूट्यूबचा पार्ट झाला. मी खूप टोटली गोष्टी चेंज केल्यात. मिस्टरांच्या स्वभावात असेल, फॅमिलीचं एकंदर वातावरण असेल, ह्या गोष्टी चेंज खूप केल्यात. बिहेवियर म्हणजे फॅमिलीतलं एकंदर तुम्ही म्हणू शकता वातावरण असेल, राहणीमान असेल, बऱ्याच गोष्टी चेंज केल्यात. पण त्यासाठी मी काळ जाऊ दिला, तेवढा वेळ जाऊ दिला आणि त्या गोष्टी मनासारख्या घडवत आणल्या जसं मला पाहिजे होतं. ज्या स्टेजला सगळ्यांनी आलं पाहिजे, माझ्या फॅमिलीची कशी ग्रोथ झाली पाहिजे किंवा ते स्टेटस कसं मेंटेन केलं पाहिजे, मिस्टरांमध्ये कसा चेंज करायचा आहे किंवा सगळ्या गोष्टी मनासारख्या कशा घडवून आणायच्या, त्यासाठी खूप वेळ जाऊ द्यायला लागतं. आणि जर टोटल जर बघाल, फक्त यूट्यूब जर्नीचा जर वेळ बघितला तर मी 4 वर्षांचा वेळ दिला यासाठी. आणि आज ती गोष्ट माझ्या मनासारखी झाली. तर माझ्या पूर्ण होल लाईफमध्ये, संसाराच्या जर्नीमध्ये जर तुम्ही बघाल तर जवळजवळ आता 10 वर्ष व्हायला येतील, 10 वर्ष होतील काही दिवसात पूर्ण. तर 9 ते 10 वर्षांचा कालखंड जावं लागला, एवढा वेळ मला द्यावा लागला पूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी. तर हेच मी शेवटी सांगेन की जर तुम्हाला लाईफमध्ये काहीही करायचं आहे तर कुटुंबाला सोबत घेऊन करा, लाईफ पार्टनरला विश्वासात घेऊन करा. आधी तुमच्या लाईफ पार्टनरला ते प्रूव्ह करा, त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करा. तर बघा, त्यांचा फुल सपोर्ट भेटला तर तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकता, सहज मिळवू शकता. आणि त्यावेळी जर तुमचा पार्टनर, तुमचा लाईफ पार्टनर, तुमचा हजबंड, तुमचा नवरा तुमच्यासोबत असेल, तुमच्या पाठीशी असेल, तर जगातली कोणतीच व्यक्ती, समाज कुठल्याही पद्धतीने तुमच्यावर बोट दाखवू शकणार नाही आणि तुम्हाला चुकीचं ठरवू शकणार नाही, तुमच्या उणीवा काढू शकणार नाही. कारण तुमच्या पाठीशी भक्कम आधार असेल. तेच जर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट जाऊन केलं तर बऱ्याच निगेटिव्ह गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यांच्याबरोबर सुद्धा. आणि त्याचबरोबर तुम्हाला समाजाच्याही बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करा, त्यांचा विश्वास संपादन करा आणि त्यांचा मनापासून त्यांची संमती मिळवा आणि मग कोणती गोष्ट करा. तुम्ही बघाल थोडा वेळ लागेल. आता मी 4 वर्षाचा वेळ दिला आहे, तर असंच तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण जेव्हा त्यांचा सपोर्ट भेटेल, क्षणात गोष्टी चेंज होतील आणि तुम्ही काही दिवसातच एका यशाच्या शिखरावर असाल. हा माझा शब्द आहे आणि अजिबात खोटं नाही आहे. आज मी सुद्धा आहे. आणि आज जर तुम्ही बघाल तर इन्स्टावरती सुद्धा जेव्हापासून मी जोडीने आमचे जेव्हापासून व्हिडिओज पोस्ट करते, रील्स पोस्ट करते, तेव्हापासून खूप छान रिस्पॉन्स आहे. खूप छान लाईक, शेअर्स, कमेंट्स खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉलोअर्ससुद्धा खूप छान वाढत आहेत आणि कासवाच्या गतीने का होईना यशाची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि त्यात मेन महत्त्वाचं, माझा भक्कम आधार माझ्यासोबत आहे, तर मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही आहे, चिंता नाही आहे. आणि कोणी काय बोलतं आहे ह्या जगाची आज आम्हाला दोघांनाही पर्वा नाही आहे. कोणी कितीही निगेटिव्ह बोललं तरीसुद्धा आम्ही दोघं आहोत, एकटी नाही आहे, दोघं आहोत. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही समाजाला आम्ही निर्भीडपणे स्वतः दोघे सोबतीने सामोरे जाऊ शकतो. तर ही ताकद आहे या गोष्टी म्हणजे की
संयमाचं फळ हे मनासारखं असतं. हेच या व्हिडिओच्या शेवटी साध्य होतं. तर कसा वाटला आजचा एकंदर ब्लॉग, आणि ज्यांना माझ्यापासून इन्फ्लुएन्स होत आहेत, ज्यांना इतरांना बघून काहीतरी करावंसं वाटते, तर त्यांचं उत्तर भेटलं असेल, कशाप्रकारे स्वतःला सिद्ध करायचं, कशाप्रकारे सगळ्या गोष्टी करायच्या. तर हेच मला सांगायचं होतं. माझ्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि कसं वाटली माझी ही जर्नी. खूप हा छोटासा पार्ट आहे, अजून खूप काही आहे सांगण्यासारखं. तर तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.